नाही, आता उपनिबंधकांना जे उच्च न्यायालयाचा निर्णय आहे तो निर्णय द्यावा लागेल, म्हणजे देतील ते. आणि 60 दिवसाच्या निवडणूक आता त्याला घ्यावीच लागेल, कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. पुन्हा आता काय मंत्री वाटला तुम्ही येऊ नका. तर प्रशासक मंडळाचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. मुश्रीफ साहेबांनी काउंटडाऊन सुरू झाल्याची घोषणा केली असली तरी हा काउंटडाऊन खरं सुरू झालाय की हे केवळ एक राजकीय विधान आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण एका बाजूला उच्च न्यायालयाचा निकाल आणि दुसऱ्या बाजूला शासनाच्या विभागाकडून तब्बल 492 अवसायनात गेलेल्या दूध उत्पादक संस्थांना मतदानासाठी मिळालेली पात्रता, या दोन गोष्टीमुळं गोकुळच्या निवडणुकीमध्ये एक नवा आणि अत्यंत गुंतागुंतीचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता खरंच वेळेत निवडणूक होणार का, की पुन्हा एकदा प्रशासक काळ वाढणार आणि या 492 संस्थांना मतदानाचा हक्क मिळूनही त्यांच्या आनंदावर विरजण पडणार का? आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नांचा आढावा घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलममध्ये आपले स्वागत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून गोकुळ प्रशासक राजवट आहे. निवडणुका कधी होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीची तयारी सुरू करा असा संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रियेला गती आली असल्याचे चित्र दिसते, पण या सगळ्यामध्ये एक मोठा ट्विस्ट आला, तो शासनाच्या एका निर्णयामुळे. गोकुळच्या कार्यक्षेत्रातील तब्बल 492 दूध उत्पादक संस्था ज्या विविध कारणांमुळे अवसायनात गेल्या होत्या त्यांना मतदानासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. लोकशाहीमध्ये जास्तीत जास्त संस्थांना प्रतिनिधित्व मिळणं ही चांगली गोष्ट आहे, पण गोकुळच्या बाबतीत हा निर्णय निवडणुकीच्या वेळेमध्ये अडथळा ठरू शकतो असं म्हणण्याची वेळ का येत आहे? कारण या संस्था आज जरी मतदानास पात्र ठरल्या असल्या तरी त्यांची मतदान प्रक्रियेतील नोंदणी ही काही जादूची कांडी फिरल्यासारखी एका दिवसात होणार नाहीये. या 492 संस्था मतदानास पात्र झाल्या म्हणजे त्या थेट जाऊन मतदान करतील असं होत नाही. सहकार कायद्यानुसार या प्रक्रियेला एक वेळ आणि पद्धत असते. जर या संस्थांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यायचे झाले तर पुढचे टप्पे कसे असतील हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हा सगळा खेळ वेळेचा आहे. आता हे टप्पे एक एक करून पाहूया. सर्वात आधी गोकुळ प्रशासनाकडून या सर्व 492 दूध उत्पादक संस्थांना ठरावाचे पत्र पोस्टाने पाठवले जाईल. हे पत्र संस्थेच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर तिथल्या पंच कमिटीला सोसायटीची मीटिंग बोलावी लागेल. सहकार कायद्याच्या नियमानुसार अशी मीटिंग बोलावण्यासाठी किमान 8 दिवसांची नोटीस काढावी लागते. या 8 दिवसांच्या नोटिसीनंतर मीटिंग होईल. त्या मीटिंगमध्ये गोकुळच्या निवडणुकीमध्ये आपल्या संस्थेच्या वतीने कोण मतदान करणार याचा ठराव बहुमताने मंजूर करून घेतला जाईल. त्यानंतर तो ठराव गोकुळकडे पाठवला जाईल. पण इथंच प्रक्रिया थांबत नाही. ठराव गोकुळकडे आला म्हणजे तो अंतिम झाला असं नाही. या ठरावावर आणि त्यातून तयार होणाऱ्या मतदार यादीवर हरकती मागवल्या जातील. या सर्व 492 संस्थांचे ठराव आल्यानंतर त्यांचे एक प्रारूप मतदार यादी तयार केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी अगदी जलद गतीने काम केले तरी किमान 45 ते 50 दिवसांचा कालावधी लागणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा त्यावर हरकत घेता येतील आणि मग अंतिम यादी ठरेल. आता खरा पेच कुठे आहे तो समजून घ्या. एका बाजूला 492 संस्थांना सामावून घेण्यासाठी आज किंवा उद्यापासून ही प्रक्रिया फास्ट ट्रॅक वरती राबवली तरी किमान 45 ते 50 दिवस लागणार आहेत. आणि दुसऱ्या बाजूला न्यायव्यवस्थेने दिलेला स्पष्ट आदेश आहे. न्यायालयाने प्रशासनाला अतिशय कडक शब्दात सुनावले की येत्या 60 दिवसामध्ये गोकुळची निवडणूक घेतलीच पाहिजे. पुन्हा मुदतवाढीसाठी आमच्याकडे येऊ नका. आता तुम्हीच विचार करा, 60 दिवसांची डेडलाईन आहे, त्यातले 45 ते 50 दिवस जर फक्त या 492 संस्थांची मतदार यादी बनवण्यात आणि हरकती घेण्यात गेले तर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम, उमेदवारी अर्ज बनणे, छाननी, प्रचार आणि मतदान या गोष्टींसाठी वेळ उरणार कुठे? म्हणून सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता तो इथं लागू होतो. मुश्रीफांनी सांगितलेला गोकुळ निवडणुकीचा काउंटडाऊन खरं सुरू झालं आहे का, की या तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रियेत ही निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहे? आता तुम्हाला अशी माहिती देणार आहे जी आतापर्यंत कोणत्याही बातमीपत्रात किंवा पोर्टलवर आलेली नाहीये. ही सकलमच्या हाती लागलेली आतल्या गोटातील खात्रीलायक बातमी आहे. गोकुळच्या ठराव प्रक्रियेमध्ये किती मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत आणि त्याचा काही दूध संस्थांकडून कसा गैरफायदा घेतला जाऊ शकतो यावर प्रकाश टाकणारी ही बातमी आहे. आमच्या आतील सूत्रांनुसार या 492 संस्था जरी आज मतदानास पात्र झाल्या असल्या तरी त्यांनी यापूर्वीच ठराव गोकुळकडे पाठवलेले होते. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. जेव्हा या संस्था कायदेशीररित्या अवसायनात होत्या आणि मतदानास अपात्र होत्या तेव्हाही त्यांनी आपले ठराव गोकुळकडे पाठवले होते.
आता गोकुळच्या प्रशासनाने काय करायला हवं होतं? नियमानुसार जर एखादी संस्था अपात्र असेल आणि तिचा ठराव आला तर तो तिथेच लगेच रद्द करायला हवा होता. पण गोकुळमध्ये तसं झालेलं नाही. गोकुळ प्रशासनाने हे ठराव अधिकृतरित्या स्वीकारलेले नसले तरी ते बाजूला ठेवून घेतले आहेत आणि इथंच त्रुटीला खूप मोठा वाव मिळाला आहे. मुळात अपात्र असलेल्या संस्थांचे ठराव जपून ठेवायचे कारणच काय? अशा ठरावांची जागेवरच स्क्रुटिनी म्हणजेच छाननी करून ते नामंजूर करण्याची एक कठोर आणि पारदर्शक पद्धत गोकुळमध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे, पण ती तशी नाही. मग हा गोंधळ का होतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. गोकुळ सारख्या राज्याच्या मोठ्या दूध संघाच्या मतदान ठराव कसा असतो तर त्याला कोणताही बारकोड नसतो, कोणतेही युनिक अनुक्रमांक म्हणजे सिरियल नंबर नसतो किंवा कोणताही होलोग्राम सिक्युरिटी फीचर नसते. तो एक फक्त साधा कागद आहे. याचा अर्थ काय तर कोल्हापूर जिल्ह्यातला कुणीही माणूस कोणत्याही झेरॉक्स सेंटर जाऊन त्या ठरावाच्या कागदाची प्रिंट मारू शकतो, त्यावर नावं लिहून शिक्के मारून ते गोकुळकडे पाठवू शकतो. यात कसलीही सुरक्षितता नाही आणि म्हणूनच असे बोगस किंवा अपात्र ठराव गोकुळकडे धडकतात. ते स्वीकारले जात नाहीत हे ठीक, पण ते तिथेच रद्द का केले जात नाहीत? फायलींमध्ये पडून का राहतात? हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. या ठराव प्रक्रियेतील त्रुटीचा परिणाम किती भयानक आहे याची आणखी एक इनसाइड स्टोरी सकलमला मिळालेली आहे. कोल्हापूरच्या ग्रामीण राजकारणात गाव पातळीवर गटातटाचे राजकारण किती तीव्र असते हे आपल्याला माहिती आहे. एका सोसायटीवर वर्चस्व मिळवण्यासाठी 2-3 गट सक्रिय असतात. जेव्हा या 492 संस्था अपात्र होत्या तेव्हा त्यांनी जे ठराव पाठवले त्यात एका संस्थेने चक्क 5 तर काहींनी 8 ठराव गोकुळकडे पाठवले. विचार करा, संस्था एक पण मतदान करण्यासाठी जाणारे प्रतिनिधी सुचवणारे ठराव मात्र 8. गावच्या एका गटाने एक ठराव पाठवला, विरोधी गटाने दुसरा पाठवला, कुणी झेरॉक्स कडून तिसराच पाठवला. जर एकच संस्था 8 वेगवेगळे ठराव पाठवत असेल आणि त्यावर गोकुळकडे कसलीही सिस्टीम नसेल जी हे बोगस ठराव तिथेच बाद करेल तर निवडणूक प्रक्रियेत किती मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो. आज या संस्था पात्र ठरल्या आहेत, मग गोकुळ या 5 ते 8 ठरावापैकी नेमका कोणता ठराव ग्राह्य धरणार? जो गटाचा नेता प्रबळ असेल त्याचा, की जो आधी आलाय त्याचा, की पुन्हा नव्याने ठराव मागणार? हा अत्यंत किचकट कायदेशीर पेच आहे जो येत्या काळामध्ये स्फोटक ठरू शकतो. मग आता प्रश्न असा आहे की पात्र ठरलेल्या 492 दूध संस्थांना जर चालू मतदान प्रक्रियेमध्ये घ्यायचे झाले तर पुढे काय होऊ शकते? यासाठी आपल्याला 3 महत्वाचे मुद्दे किंवा शक्यता समजून घ्याव्या लागतील. जर या संस्थांना न्याय द्यायचा असेल तर खालील 3 शक्यता किंवा पर्याय उरतात. शक्यता नंबर 1, न्यायालयाकडे मुदतवाढ मागणे. गोकुळच्या प्रशासनाने न्यायालयाकडे जाऊन रितसर विनंती करणे की आता नव्याने 492 संस्था पात्र झाल्या आहेत, त्यांना प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी आम्हाला जी 45 ते 50 दिवसांची प्रक्रिया करावी लागेल त्यासाठी आम्हाला आणखी वेळ द्यावा. यामुळे या संस्थांना मतदान प्रक्रियेत सामील करता येईल. पण न्यायालयाने आधीच पुन्हा मुदतवाढीसाठी येऊ नका असे सुनावले असल्याने न्यायालय ही मुदतवाढ देईल का असा प्रश्न आहे. शक्यता नंबर 2, जुनेच ठराव ग्राह्य धरणे. या 492 संस्थांनी जी मागणी केली आहे की आम्ही अपात्र असताना जे ठराव तुम्हाला पाठवून दिलेले आहेत तेच ठराव आज आम्ही पात्र झाल्यावर ग्राह्य धरावेत. जर गोकुळने ही विनंती मान्य केली तर नव्याने पत्र पाठवणे, 8 दिवसांची नोटीस काढणे, सोसायटीची मीटिंग घेणे हा सगळा वेळ वाचेल. शक्यता नंबर 3, प्रशासकांची भूमिका आणि नोकरीचा धोका. दुसरी शक्यता जरी संस्थांना सोयीची वाटत असली तरी ती कायदेशीर कसोटीवर टिकणारी आहे का? संस्थांची ही मागणी मान्य करून ते अपात्र असताना पाठवलेले जुने ठराव आज मान्य करण्यासाठी गोकुळचे प्रशासक खरंच तयार होतील का? कारण लक्षात घ्या, प्रशासक हे एक सरकारी अधिकारी असतात. जर त्यांनी राजकीय दबावापोटी किंवा वेळ वाचवण्यासाठी हे जुने ठराव ग्राह्य धरले आणि उद्या जर कुणी या विरोधात न्यायालयात गेले तर निर्माण होणाऱ्या कायदेशीर अडचणीमुळे या अधिकाऱ्यांची नोकरी सुद्धा जाऊ शकते, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. कोणताच सनदी किंवा सरकारी अधिकारी आपल्याच नोकरीवर गदा आणणारा असा बेकायदेशीर निर्णय घेण्याचे धाडस करणार नाही. थोडक्यात सांगायचं तर जोपर्यंत वरील 3 पैकी कोणतीही एक शक्यता पारदर्शकपणे पूर्ण होत नाही तोपर्यंत या 492 संस्था गोकुळच्या चालू निवडणुकीमध्ये मतदान करू शकणार नाहीत. तर या संपूर्ण विश्लेषणातून काय निष्पन्न होते? आज या 492 दूध उत्पादक संस्था कायदेशीर लढाई जिंकून अवसायनातून बाहेर येऊन मतदानास पात्र ठरले आहेत. ही त्यांच्यासाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. पण त्यांना चालू निवडणुकीमध्ये सामील करून घ्यायचे झाले तर त्यासाठी लागणारे 45 ते 50 दिवस हे न्यायालयाने दिलेल्या 60 दिवसांच्या मुदतीमध्ये बसत नाहीत.
दुसरीकडे जुने ठराव मान्य करणे हे प्रशासकांसाठी नोकरीवर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. त्यामुळे अत्यंत विदारक सत्य हेच आहे की आज निवडणुकीस आणि मतदानास पात्र असून देखील या 492 संस्था यावेळेच्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकणार का याबाबत खात्रीलायक आत्ताच काहीही सांगता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या आनंदावर नक्कीच विरजण पडू शकतं आणि म्हणूनच हसन मुश्रीफ जरी म्हणत असले की गोकुळ निवडणुकीचा काउंटडाऊन सुरू झाला आहे तरी वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. या 492 संस्थांचा हा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय निवडणूक येणे हा पेच आहेच. शिवाय त्यांना सामावून घेण्यासाठी न्यायालयाची मुदतवाढ मिळवणे कठीण आहे. परिणामी हा विचित्र पेच निवडणुकीचा काउंटडाऊन थांबवू शकतो आणि गोकुळवरील प्रशासकीय राजवट आणखी काही काळासाठी वाढवू शकतो अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. तुम्हाला काय वाटतं? या 492 संस्थांना मतदानाचा हक्क तर मिळालाय, पण त्यांना अंतिम मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार का? आणि प्रशासक जुने ठराव मान्य करण्याची रिस्क घेतील का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.